आजीच्या हातची जादू. नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण एक हेल्दी रेसिपी करणार आहोत. म्हणजेच काय, आपण मसाला कारली करणार आहोत. म्हणजे कारल्यामध्ये आपण मसालासुद्धा स्टफ करणार आहोत आणि ती फ्राय करणार आहोत. आणि तसंही कारले आपल्या आरोग्यासाठी एक उत्तम उदाहरण आहे. कारल्यामुळे आपलं रक्त शुद्ध होतं, परत त्यात व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असतं. आपल्या शरीरातील रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यात मदत करते. तसेच कफ, बद्धकोष्ठता आणि पचनासंबंधी समस्या ज्या असतात ती दूर करते. तसेच भूकसुद्धा आपल्याला मनमोकळेपणाने लागते. ज्यांना दम्याचा त्रास आहे त्यांना तर कारलं खूपच फायदेशीर आहे. मग चला पटकन लागूया कृतीला. मसाला कारली करण्यासाठी आपण घेतलेली आहेत कारली. ही बघा, तुम्हाला दाखवते. आपण जी ही कारली घेतलेली आहे ना, ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यानंतर आपण काय केलेलं आहे माहिती आहे, ह्याचे जे वरचे जे काटे असतात ना, हे काढून घेतलेले आहे. आणि हे बघा, मधल्या ज्या बिया असतात ना, त्या पण काढून घेतलेल्या आहेत आपण हे चमचा जो असतो ना, चमच्याचा जो खालचा भाग असतो ना, त्याने आपण हे केलेलं आहे. जर तुम्हाला तसं नसेल करायचं तर तुम्ही काय करा, मधून एक चीर मारा सुरीने हलकीशी, आणि आपल्या बोटाच्या साहाय्याने पण तुम्ही अशा प्रकारे काढू शकता किंवा सुरीने सुद्धा काढू शकता. आपल्याला यामध्ये मसाला भरायचा आहे, त्यामुळे आपण हे अशी कापलेली आहेत. तर आपण सगळी कारली अशीच आपण कापून ठेवलेली आहे. त्यानंतर आपण घेतलेलं आहे हिंग, तेल घेतलेलं आहे, आपण मसाले घेतले आहेत. मसाल्यांमध्ये आपण घालणार आहोत जिरं, हळद, आपला आगरी मसाला, गरम मसाला. त्यानंतर आपण घालणार आहोत धनाजिरा पावडर. त्यानंतर आपण इथे घेतलेले आहे 2 छोटे चमचे चण्याचं पीठ, मीठ. त्यानंतर आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, ही मिरची बारीक कुटलेली आहे आणि आलं लसूण बारीक केलेलं आहे. तुमच्याकडे जर एकत्र पेस्ट असेल ना तर तुम्ही ते वापरा. त्यानंतर आपण घेतलेलं आहे गूळ. हे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे. जर तुमच्याकडे कांदा खोबऱ्याचं वाटण नसेल तर नुसतं भाजलेल्या खोबऱ्याचं वाटण असेल ना, ते घेतलं तरीसुद्धा चालेल. त्यानंतर आपण घेतलेलं आहे लिंबू आणि शेंगदाण्याचा कूट. बरं, तुम्हाला लिंबू नको असेल तर तुम्ही त्याऐवजी चिंचेचा कोळ घातलात ना तरीसुद्धा छान होतात. आता आपण लागूया कृतीला. मंडळी, सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ना कारली वाफून घ्यायची आहे. तर आपण ना यामध्ये थोडं पाणी घातलेलं आहे. आता हे पाणी गरम होईल आणि यावर ना आपण ही चाळण ठेवतोय. तुमच्याकडे जी चाळण असेल ती तुम्ही यूज करा. त्यानंतर आपण यावर ठेवतोय कारली. सगळ्यात आधी ना आपण एक 10 मिनटं, जास्त नाही, एक 10 मिनटं आपण ही वाफून घेऊया. बघा, आपण ना ही वाफून घेऊया आणि वरतून देऊया झाकण. एक 10 मिनटं ठेवायचं आहे, जास्त वेळ नाही. 10 मिनटानंतर मी गॅस बंद करणार आहे. मी ना झाकण चेंज केलेलं आहे. मी आता ही छोटी परात होती माझ्याकडे, ती ठेवलेली आहे उपडी. पूर्ण झाकलं पाहिजे तर तुम्ही पण त्याप्रमाणे झाकण द्या. आणि आपल्याला काय करायचे आहे, गॅस आहे ना स्लो करायची आहे आणि 10 मिनटं आपल्याला वाफवून घ्यायची आहे. तर 10 मिनटानंतर मी तुम्हाला पुन्हा दाखवते. ही 10 मिनटं झालेली आहेत. आपण गॅस पण बंद केलेली आहे. आता ना आपण वरचं झाकण काढून घेऊया. ही बघा, छान अशी वाफ आलेली आहे. आपल्याला जास्त शिजवून घ्यायची नाही आहे, कारण नंतर आपल्याला त्यामध्ये मसालाही घालायचा आहे. तर आता आपण ही थोडी थंड होऊन दे. चला मित्रांनो, आता आपल्याला काय करायचं, आपण पॅन ठेवलेला आहे. आता आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे. तर आपण गॅस पेटवून घेऊया आणि आपला पॅन जरा गरम होऊ दे. आता जो स्टफिंगसाठी जो मसाला लागणार आहे ना, तो मसाला आता आपण करून घेणार आहोत. आपण ना आता तेल घातलेलं आहे. तेल आपलं जरा गरम होऊ दे. आणि सगळ्यात आधी आपण काय करणार आहोत माहिती आहे, आपण ना चण्याचं पीठ घेतलंय 2 छोटे चमचे. ते आपण आधी भाजून घेणार आहोत. तुमची जशी क्वांटिटी असेल त्याप्रमाणे तुम्ही घ्या. आता हे जर आपण भाजून घेणार आहोत, नाही जास्त भाजणार नाही आहोत.
एक 2-4 मिनिटं आपण परतवणार आहोत, जास्त वेळ नाही लागणार. स्लो गॅस करायची आहे आणि परतवायचं आहे. आता आपण त्यात घालूया कांदा खोबऱ्याचं वाटण. जर कांदा खोबऱ्याचं वाटण नसेल ना तर तुम्ही सुकं खोबरं घाला तरी सुद्धा चालेल. त्यासोबत त्याच्यात जाईल शेंगदाण्याचा कूट, आता हे परतवून घेऊया. एकदम गॅस स्लो मंद आच ठेवा आणि त्याच्यावरच हे परतवून घ्या. हे बघा कलर पण थोडासा चेंज झालेला आहे. आपण शेंगदाणे भाजलेले आहेत त्यामुळे जास्त वेळ लागणार नाहीये आणि खोबरं पण आपलं भाजलेलंच आहे. आता यामध्ये ना आपण घालूया मसाले. सगळ्यात आधी जाईल 1 छोटा चमचा हळद, 1 चमचा आगरी मसाला, 1 चमचा गरम मसाला आणि थोडंसं हिंग. आपल्याला नंतर पण थोडेसे मसाले घालायचे आहेत म्हणून आपण आता कमी घातलेले आहेत. आणि चवीपुरतं मीठ. त्यासोबत त्याच्यामध्ये जाईल थोडंसं लिंबू, एक अर्धा लिंबू घेतलेला आहे. धना जिरा पावडर पण घालणार आहोत आपण. आणि थोडंसं गूळ. गूळच्या ऐवजी तुम्ही साखर घातलीत ना तरी सुद्धा चालेल. लिंबू गूळ म्हणजे सगळे फ्लेवर त्यामध्ये आपल्याला मिळतील. एक 2 मिनिटं परतवून घ्यायचंय आणि आपल्याला गॅस ही बंद करून घ्यायचा आणि पहिला हे थंड करून घ्यायचं आहे सारण. कारण हे सारण आपल्याला स्टफ करायचं आहे कारल्यामध्ये. आम्ही ना आता गॅस बंद केलेली आहे. हे जरा 5 मिनिटं थंड होऊ दे. आपलं सारण ना थंड झालेलं आहे. आता आपण ते भरून घेऊया. सारण ना आपल्याला असं गच्च भरून घ्यायचं आहे. हात बोटाने अलगद हाताने दाबा. एकदम जोर नका लावू, नाही तर ते आपण ऑलरेडी वाफवलेलं होतं ना तर ते तुटून जातील कारली. तर ते थोडं थोडं असं भरा. हा हे बघा अशा प्रकारे आपण सगळी भरून घेऊया. आपण ना आता ही अशी सगळी भरून घेऊया. आपण पुन्हा पॅन ठेवलेला आहे. आता आपण त्यात घालूया तेल. एक 2 पळ्या आपण तेल घातलेलं आहे. त्यानंतर आपण त्यात घालूया जिरं. जिरं आपलं छान तडतडू दे. आता त्यात घालूया आपण कढीपत्ता. त्यानंतर त्यात जाईल कांदा. आता कांदा आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे. आपण 1 कांदा घेतलेला आहे. कांदा जर आपला शिजू दे. तुम्हाला जर असं नको असेल ना तर तुम्ही डायरेक्ट आपण जशी मच्छी फ्राय करतो ना तेलामध्ये तसं तुम्ही कारली फ्राय केलीत ना तरी सुद्धा चालेल. पण आम्ही अशा प्रकारे करणार आहोत.
कांदा शिजतात आपण त्यात घालूया लसूण, आलं, आलं लसूण छान परतवून घेऊया। आता ना आपण त्यात घालूया मसाले। तर सगळ्यात आधी जाईल आगरी मसाला, त्यानंतर जाईल हळद, त्यानंतर जाईल गरम मसाला। आपण आधी पण घातलेला आहे त्यामुळे आपण थोडा थोडा घालतोय। आता जाईल 1 छोटा चमचा हिंग, धन जिरा पावडर, आणि चवीपुरतं मीठ। मीठ सांभाळून घाला कारण आपण आधी स्टफिंग मध्ये पण मीठ घातलेलं आहे, पण आता आपण मसाला करणार आहोत ना, तर त्या मसाल्यासाठी पण आपल्याला थोडंसं मीठ लागणार आहे, तर थोडं चव घेऊनच घाला। आता हे परतवून घेऊया। आता त्यात एक एक कारेली सोडूया। तुम्हाला हवं तर तुम्ही नुसते शॅलो फ्राय करा चालेल, पण आम्ही मसाला कारेली करतोय त्यामुळे आम्ही असेच करणार आहोत। आणि आता आपण ना हे हलक्या हाताने परतवून घेऊया वर खाली। आणि आपल्याला ना कारेली आता थोडी शिजवून घ्यायची आहेत। आपण एक 5 मिनिटं आधी वाफेवर ठेवणार आहोत। स्लो गॅस करा आणि 5 मिनिटांनंतर मी तुम्हाला पुन्हा दाखवते। 5 मिनिटं झालेली आहे। आता ना जे उरलेलं वाटण होतं ना आपलं स्टफिंग वाला, ते आपण वरतून घातलेलं आहे। आणि त्यासोबत जाईल त्यात कोथिंबीर। आता हे पुन्हा वर खाली हलक्या हाताने करून घ्या। आपण यामध्ये पाणी घालणार नाही आहोत, आपल्याला हे असंच वाफेवर शिजवायचं आहे। तर आपण काय करणार आहोत, गॅस स्लो करणार आहोत आणि 7 ते 8 मिनिटं पुन्हा शिजवून घेणार आहोत। जास्त वेळ लागणार नाहीये कारण आपण आधी शिजवून घेतलेलं आहे। आता आपण ना झाकण देऊया आणि 8-9 मिनिटं ठेवूया, त्याच्यानंतर मी तुम्हाला पुन्हा दाखवते। आपण ना आता झाकण काढून बघूया। तुम्ही पाहू शकता आपली कारेली मस्तपैकी तयार झालेली आहे। आता आपण गॅस बंद करून टाकूया आणि मी तुम्हाला गरमागरम सर्व करून दाखवते। अशा प्रकारे कारेली नक्की ट्राय करा। त्यांना ज्यांना कारेली आवडत नाही ना ते सुद्धा आवडीने खातील, त्याच्यामध्ये लहान मुलं खास करून। मग नक्की घरी ट्राय करा आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला आमच्या रेसिपीज कशा वाटतात ते। आणि आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। चला तर आपण पुन्हा भेटूया एक नवीन पदार्थ घेऊन आजीच्या हातची जादूमध्ये। बाय।